सलग 3 दिवसाच्या गारपिटीने वरुड तालुका हादरला. संत्रा मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात. नमस्कार, मी विलास पाटील आणि आपण पाहतात वरुड नगरी न्यूज. वरुड तालुक्यात सलग 3 दिवस झालेल्या गारपिटीमुळे संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून तातडीच्या मदतीची मागणी करण्यात येत आहे. 30 मे, 31 मे आणि 1 जून या 3 दिवसात वरुड तालुक्यात अनेक भागामध्ये तुरळक गारपीट झाली. मात्र या गारपिटीचा मोठा फटका संत्रा आणि मोसंबी बागांना बसला आहे. गारांच्या माऱ्यामुळे झाडावरील फळे गळून पडली असून अनेक फळावर डाग पडले आहेत. त्यामुळे उत्पादनात घट होण्याबरोबरच बाजार भावावरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच वाढता उत्पादन खर्च, अनियमित हवामान आणि बाजारातील चढ उतार यामुळे शेतकरी अडचणीत असताना या गारपिटीने त्यांचे नुकसान आणखी वाढवले आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वरुड तहसील कार्यालय गाठून तहसीलदारांना निवेदन दिले. गारपीटग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. आमच्या संत्रा आणि मोसंबी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने मदत करावी. निवेदन देण्यासाठी तालुक्यातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. शासनाने तातडीने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आता प्रशासन या मागणीवर किती लवकर निर्णय घेते आणि शेतकऱ्यांना दिलासा देते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या बातमीमध्ये तुमचे मत काय आहे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या स्थानिक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.